आम्ही आज आलो आहोत एका साईट विजिटसाठी। अत्यंत बोगस काम केलेलं आहे इन्स्टॉलरने। पाईपवर पाईप वेल्ड करून त्यात सेल्फ टॅपचे स्क्रूमध्ये पॅनल लावले आहेत। हे अर्धा रुपयात करून देतो, 1 रुपयात करून देतो आलं पब्लिकमुळे आज मालकाचे 1 2 3 4 5 6 आणि 7 पॅनल म्हणजे अंदाजे लाखभर रुपयाचं नुकसान एका 200 रुपयाच्या अशा सेल्फ टॅप स्क्रूमुळे नुकसान झालेलं आहे। लोकांना वाटतं सोलर फुकटात मिळेल, स्वस्तात मिळेल, परमनंट डॅमेज झाल्यावर समजतं। क्लॅम्प असे सटकलेत, तिथे क्लॅम्प टॅप मारलेले वाकलेत। ह्याच्यापेक्षा बाद इंजिनिअरिंग काय असू शकतं? तुम्ही बघू शकता असे भोकं पाडून टॅप मारलेत, ते सुद्धा ह्या मेंबरपासनं ऑफ सेंटरला टॅप मारले आणि ह्याच्या खाली सुद्धा कुठेही पेनिट्रेट नाही आहे। म्हणजे वरच्यावर नुसत्या या एवढ्याशा भोकावर, अशा 4 भोकांवर 30 किलोचं वजन कधी पेलेल का कुठली गोष्ट? एवढी सुद्धा अक्कल ह्या इन्स्टॉलर्सना नाही का? आता हे 3 पॅनल रिट्रीव्ह केलेत आहे, असे नवीन लावून द्यायला पाहिजेत। चांगल्या कंडिशनमध्ये आहेत पण पडलेत खालच्या खाली।